रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील. आज आपण माझ्याच बागेत आलेलो आहोत. शेतकरी मित्रांना माहिती आहे की माझी जी बाग आहे ती काळ्या जमिनीमध्ये आहे. इथं 40 ते 50 फुटापर्यंत मुरुम नाही आहे, पण निचऱ्याची जमीन आहे. म्हणजे इथं जमिनीमध्ये जास्त पावसामुळं त्याला काय म्हणतात हो सर, रान काय होत नाही जास्त पाणी असल्यानंतर? निचरा होत नाही. हां, निचरा होतं नाही, पण काही रानं असं असतं तिथं पाणी जमीन चिबडती. चिबडत नाही. चिबडत. तर हा एक फायदा आहे. जसं आपल्या बागाची हार्वेस्टिंगसुद्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली होती आणि हार्वेस्टिंग झाल्या झाल्या आपण याला रोटा घेतला होता. बऱ्याचशा बागांमध्ये आम्ही सजेस्ट करायचो जिथं रोटा बसत नाही आहे, जिथं रान चिबडलेलं आहे, काहीही करून त्याला पलटी करून घ्या, नंतर रोटा घेऊ, असं आपण बऱ्याचशा ठिकाणी सांगत होतो. आता आपण दररोज व्हिजिटला जातो. बऱ्याचशा ठिकाणून नवीन कॉल येतात, सर फूट निघायना, फेब्रुवारीचा महिना आहे, आता आज आहे 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी. तर एक समस्या शेतकऱ्यांची ही जाणवली की त्यांच्या बागेमध्ये एक तर पाणी लेट सोडलेलं आहे, फुटलेले लेट आहेत. तर फूट निघण्यामध्ये बऱ्याचशा समस्या वाटतात. तर सर आपण शेतकऱ्यांना आता हलकी जमीन आणि भारी जमीन याच्यामधलंसुद्धा अंतर थोडंसं आपण सांगूयात. रामराम. राम नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं आपलं आता हार्वेस्टिंग डिसेंबरमध्ये झाली आणि त्यानंतर आपण रोटा घेतला, बरोबर. तर आपले 2 रोटे झाले. म्हणजे एक हार्वेस्टिंगच्या नंतर रोटा झाला आणि एक रोटा आपला जस्ट पाणी फोडायच्या अगोदर, सरी पडायच्या अगोदर केला. हां, तर हा आपण का केलं सर? याचं काय झालं सर, शेतकरी मित्रांना आपण पाठीमागं पण व्हिडिओ काढलेले, काही चॅनलवर सांगितलेलं आहे की आपल्या बागेमध्ये योग्य ताण येणं गरजेचं आहे. कारण आपल्या बागेमध्ये ताण जर योग्य आला तरच फूट चांगली निघेल. नाही तर ज्या बागेमध्ये ताण जर योग्य प्रमाणात नसेल तर तिथं बाग आघाडीवर जाईल. कारण यावर्षी आपण बघतोय भरपूरशा शेतकऱ्यांच्या समस्या ह्याच आहे की आघाडी निघते बागात. आणि याचसोबत पाणी नियोजन हा एक टप्पा फार महत्त्वाचा आहे. तसं ताण योग्य बागेमध्ये आणि पाणी नियोजन ह्या दोन याच्यावर, आणि झाडातील जे काय होतं जेव्हा झाड आपलं ताण अवस्थेत असतं. आता यावर्षी पाऊस जास्त झाला, त्यावेळी पण बाग ताणावर गेला होता, कारण मुळं बंद होतं. हां, मूळ बंद होतं. जे भारी जमिनी होत्या तिथं वापसा कंडिशन लवकर आली नाही, आणि जशी जशी वापस येऊ लागली तशी पानगळ झाली बागेत. आणि मग हा सदाबहारित वृक्ष आहे, हा मोसंबी, याला परत फुटवे येणं, नवीन फूट निघणं, आघाडी निघणं हा प्रकार चालूच राहतो याचा वार्षिक नियोजनामध्ये. तर मग हे झालं म्हणजे तेव्हाच ते डोळे लीक झाले बागेमध्ये. आणि ज्या बागेमध्ये स्टोरेज चांगलं होतं, पाणी कुठं साचलं नाही, पाणी जास्त धरून ठेवलं नाही, तिथं काही पानगळ वगैरे जास्त प्रमाणात झाली नाही. आणि त्यानंतर त्यांनी जे ताणातलं नियोजन केलं त्याच्यावर त्यांची फूट अवलंबून राहिली. तर आता आपल्या बागेचा विषय जर पकडला आपण, तर इथं आपण जे अगोदर जेव्हा हे केलं आपण रोटा मारला सर, तर तेव्हा काही कडकपणा नव्हता. कारण आपण अगोदर पाणी दिलं होतं, माल होता आपलं डिसेंबरमध्ये जमिनीमध्ये. पाऊस उघडल्यानंतर पण आपलं डिसेंबरपर्यंत आपण 20 नोव्हेंबरच्या आसपास शेवटचं पाणी दिलं, त्यावेळेस आपण व्हिडिओ 22 घेतला नोव्हेंबरला होता. आपलं शेवटचं पाणी गेलं. त्यानंतर 7 डिसेंबरला आपला बाग हार्वेस्टिंग झाला, बरोबर आहे. त्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यावर 2 दिवसातच आपण रोटा मारून घेतला, दोन्ही साईडनं, आडवा उभा दोन्ही साईडनं रोटा मारून घेतला. त्यामुळं आपली ही समस्या संपून गेली की नंतर बागामध्ये कडकपणा येईल, ह्या समस्या इथं संपल्या. आणि ते रोटा मारल्यानंतर जमीन मेहनत झाल्यानंतर ती मूळ तुटली वरची, आणि त्याच्यामुळे बागेमध्ये सुद्धा ताण यायला चालू झालं. आता काळ्या जमिनीमध्ये ताण कसा ओळखावा याच्यासाठी आपण पानांचा कलर किंवा पान गळ झाल्यानंतर बरेचसे पानं असे असतात की जे गळत नाहीत, पण त्यांचा कलर दाखवूनही आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण पाणी देऊ त्यावेळेस हे पानंसुद्धा गळून जाणार. हे जे पिवळे पानं दिसत आहेत आता पिवळे पडले ते, आणि त्यांच्या डोळ्यामधून विड्याच्या फूट निघणार. आकाराने त्यांचे पुंगळे होऊन त्या झाडांना सोडून देतात. हां. काय असतं, ताणावस्थेमध्येच पान झाडामध्ये अन्न तयार करतं, अन्न निर्मिती चांगल्यापैकी करतं आणि स्टोअर करत असतं काडीमध्ये. मग त्या काळातच पान अन्न तयार करतं, स्टोअर करतं आणि सोडून देतं झाडाला. सर अजून एक समस्या काय बघितली आपण की ज्यावेळेस आपण नवीन नवीन कॉल येतात आणि आपण शेतकऱ्यांना व्हिजिट करायला जातो ज्यांच्या बागेमध्ये फुटीची समस्या आहे, एक असं जाणवतं की आपल्याला तर माहिती आहे समजा की हलकी जमीन आणि भारी जमीन याच्यामध्ये ताण येण्यासाठी सुद्धा वेगळा काळ असतो. बरोबर. जसं भारी जमिनीमध्ये ताण यायला काळ जास्त पाहिजे असतो बरोबर. आणि हलकी जमिनीमध्ये लवकर ताण येतो.
त्यामुळे पाणी नियोजनामध्ये सुद्धा थोडासा बदलाव जो आहे तो आपण जमिनीनुसार करत असतो. आता आपल्या बागेमध्ये आपण जसं शेतकऱ्यांना सांगतो त्याप्रमाणेच पाण्याचे नियोजन आहे की बाई मधून सरी आहे, त्यानंतर हे जे वरम काय म्हणतात त्याला वर्म केलेलं आहे, हां वर्मक, आणि हे मधले वाफे. तर आता इथं बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण पाणी सोडून जवळजवळ 10-12 दिवस झालेत जे आपण सरीमध्ये सोडलं होतं, पण तरी अजून मधल्या भागामधून आपण पाणी सोडलेलं नाही आहे. आता किती ताण आला हे ओळखल्यानंतर जमिनीमध्ये पाणी कोणत्या म्हणजे वाफ्यामध्ये कधी आणि सरीमध्ये कधी द्यावं याचं सुद्धा नियोजन खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण योग्य वेळेस व्हिडिओ पण बनवत असतो. आणि आजही परत एकदा सांगायचं शेतकऱ्यांना की जिथं भारी जमीन आहे तिथं एक 12 ते 15 दिवसामध्ये योग्य ताण येतो किंवा वापसा कंडिशन तयार होते बागेत, आणि त्या वापसा कंडिशननुसारच पाणी द्यायला पाहिजे. आपण वाफ्यात पाणी सांगतो मधल्या भागात दांड जो असतो त्याच्यात, त्यानंतर इथं चांगली वापसा आल्यानंतर म्हणजे हे वाफ्यामध्ये पाणी झाल्यानंतर एक 5 ते 6 दिवसानंतर म्हणजे याने पापडी पकडल्यानंतर आतल्या भागात आपण पाणी, जसं आता हे पापडी पकडायला लागले, तर आता याच्यानंतर याच्यामधलं वाफ्यातलं पाणी जाईल. पण आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची जी सांगायची शेतकऱ्यांना, इथं ज्यावेळेस पापडी पडते त्यावेळेस आपण जे पाणी दिलं त्याच्यावरून जवळजवळ 20 ते 25% फूट आपल्याला बागेमध्ये दिसते. आज एकच पाणी झालेलं आहे. हां, हे एकच पाण्याचं परिणाम आहे. म्हणजे झाडामध्ये जर ताकद असेल, आपण जे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस म्हणतो की विश्रांतीच्या काळामध्ये ताकद द्यायला पाहिजे, नंतर ताण आणि योग्य ताण, आणि त्याचसोबत तुम्ही बहार नियोजन करत असताना पाणी व्यवस्थापन, या 3 गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर बागेमध्ये फूट चांगली निघते. कारण योग्य ताण, विश्रांतीतलं स्टोरेज आणि पाणी व्यवस्थापन याच्यावर तुम्हाला बागेमध्ये फूट या पद्धतीतच दिसणार. आता आपल्याला 25-30% बाग आपला एका पाण्यामध्येच व्यवस्थित स्टोर व्यवस्थित ताकद असल्यामुळे फुटलेलं दिसतंय. अजून येणाऱ्या काळात 20-25 दिवसामध्ये हा बाग पूर्ण लोड झालेला दिसेल आपल्याला. मग याच्यामध्ये आता आपल्या बागेत आणि ह्या बागेत काय फरक आहे शेतकऱ्यांनी थोडंसं ओळखून घ्यावं, बघावं. कारण काय आता ह्या बागेमध्ये बघा सर, जी जुनं पानं आहेत आपली सगळी ग्रीनरीवरती हिरवी पानं आहेत, स्ट्रॉंग पानं आहेत, जी झाडामध्ये एक योग्य अन्न तयार करण्याचं काम करतात. सूर्यासोबत प्रकाश संश्लेषण क्रियेसोबत अन्न तयार करतात आणि झाडामध्ये पाहिजे तसं स्टोरेज तयार करतात. आणि त्या स्टोरेजमुळं मग आपल्याला हे परिणाम दिसतात की आपल्या बागेमध्ये फूट चांगली निघलेली सध्या बहार नियोजनात. त्यासोबत नवीन येणारी जी पालवी आहे फुटीसोबत ती पण आपली स्ट्रॉंग पान आहे, आणि जी कळी निघते आपली ती स्ट्रॉंग कळी निघते, जाड कळी, मोठी कळी, ज्याला आपण मादी कळी म्हणू, ती निघते बागेत. जसं जसं खोडावर बऱ्याचशा ठिकाणी फूट जाणवतं आणि बऱ्याचशा आपल्याही नियोजनातल्या बागेंमध्ये आपण बघितो की खोडांवर सुद्धा फूट निघते. आता आपल्याकडं सुद्धा आता पहिलंच पाणी झालेलं आहे, त्यामुळे याला टाईम लागेल. तर आता जसं खोडावर कसं पालवी फुटते आणि तिथून कशी फूट निघते, तर शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागामध्ये हे पण गोष्टी चेक कराव्यात. आता ही जी पालवी फुटायली खोडावर, याच्यामधून सुद्धा फळं लागतात. जसं मागच्या वर्षीसुद्धा आपण खोडावरले फळं दाखवले होते की आपल्या खोडावर सुद्धा जवळजवळ 25 ते 30% फळ जे आहे ते असतं. तर त्यासाठी काय नियोजन करावं याच्याविषयी सुद्धा आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की काडी काढताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी आपण व्हिडिओ स्पेशली बनवलेला आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पण आपल्या बागेतला चेक करावा. तो फळबाग सोबतीच्या बागेतला व्हिडिओ अशा प्रकारे आपण त्याला बनवलं, त्याचं टायटल आहे. तर सर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता 8 फेब्रुवारी आता आज आहे. यावर्षी बागं जवळजवळ 1 महिना उशिरा फोडले गेलेले आहेत, कारण पाऊसच एवढं झालं होतं त्यामुळं ताणावर येणं शक्य नव्हतं. आणि कृत्रिम पद्धतीने जेवढं आपण ताण देण्याचा प्रयत्न करत होतो तो झाला. त्यासोबत नॅचरल जो ताण आहे तो पण खूप महत्त्वाचा होता. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 फेब्रुवारीनंतर हीट वाढत जाते, तर त्याचे काय परिणाम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होतात सर? येणाऱ्या काळामध्ये हीट वाढणारच आहे सर 15-1 दिवसात. अजून जी 15 फेब्रुवारी पासून वाढते रेग्युलर, पण यावर्षी थोडासा पाऊस लेट झाल्यामुळं थोडीशी थंडी पण पुढं लांबलेली. पण एक 5 ते 10 मार्च नंतर आपल्याला हीट जाणवणार आहे ते. तर अशा काळामध्ये जे आता आपण शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओ सांगतो की तुम्ही जे पाणी व्यवस्थापन केलेलं आहे बागेत ते कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठं गुंडी गळीच्या
हे पाकळी गळीच्या किंवा जे सेटिंगचा विषय असतो याच्यामध्ये कुठं तुम्हाला समस्या येणार नाही. याचसोबत आता या काळामध्ये बागेत कोणत्या कोणत्या समस्या येतात यावेळेस पोलन करणं गरजेचं असतं. तर मग अशी काही केमिकल फवारू नका की जेणेकरून मधमाशीचं पोलन होणार नाही. त्याचसोबत पाणी व्यवस्थापन जे आपण आतल्या भागात बाहेरच्या भागात ठेवतो हे कंटिन्यू ठेवा. आणि त्यानंतर जी काही रस शोषक किडींचा अटॅक असतो त्याच्यावर पण आपण पाठीमागे एक व्हिडिओ काढलेला आहे, तो चॅनलवर टाकलेला आहे. त्यांना ती जी लेबल क्लेम किंवा जी सांगितलेली कीटकनाशके विद्यापीठ शास्त्रज्ञ जे सांगतात त्याच्यानुसारच त्यांचा प्रयोग करा. ते पण त्याची वेळ पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली. एकतर सकाळी 9-10च्या आतमध्ये फवारणी ठेवा किंवा दुपारी 4-5 नंतर फवारणी करावी. जेणेकरून काय होईल, जे जे नाजूक स्थितीमध्ये जे काही नुकसान होणार आहे आपलं ते टळेल आणि आपली योग्य सेटिंग होईल, योग्य गुंडी धारण होईल. त्याचसोबत झाडामध्ये स्टोरेज चांगलं असल्यामुळं जास्त माल घेण्याचं आपले जे हे असतात काय म्हणता येईल त्याला कॅपॅसिटी असते झाडांची ती वाढून जाईल. आपल्या काही चुकांमुळं ते डिस्टर्ब व्हायला नको म्हणून ह्या जे काही आपण नियोजन चालू केलं बहारामध्ये ते त्याच पद्धतीत राहू द्या. त्याच्यात कुठलेही बदल करू नका सध्या. त्याच्यात कधी बदल करायचे काय करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू सर. आता एवढा पाऊस झाला होता यावर्षी, तरीसुद्धा आपल्या बागेमध्ये म्हणजे अर्धा टनसुद्धा गळ झाली नव्हती. हो. त्यामागं आपण जे कारण विशेष करून सांगायचं, एक म्हणजे पाण्याचा निचरा आणि दुसरं गळफांद्या. हो. गळफांद्या नसणं किंवा गळफांद्या खूप कमी असणं, योग्य छाटणी फार हां. आता आपण जर झाडांमध्ये बघितलं तर जवळजवळ आपल्या छातीपर्यंत अशी काही स्थिती आहे जिथं आपल्याला गळफांद्या दिसत नाहीत. जर आपण दाखवलं बागामध्ये, योग्य छाटणी केलेली आहे. तर कोणत्या फांद्या किती काढाव्यात. आता हे बघा, ह्या झाडावर जर बघितलं आपण तर झूम करून दाखवतो. आता एक खाली ज्या फांद्या होत्या ज्या जमिनीवर टेकत होत्या किंवा टेकू शकत होत्या आपण त्यांना काढलं, पण ज्या फांद्या वरती जाणाऱ्या आहेत आपण त्यांना छेडलं नाही. आणि वरची काडी काढताना आपण प्रयत्न हा केला की ग्लव्ज घालून आतमध्ये घुसून जेवढ्या हाताने तुटतील काड्या तेवढ्याच काढायच्या, बाकी काड्या सुधरून जातात. याविषयी आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि आपल्या बागेमध्ये सुद्धा आपण तेच करतो. बरोबर. त्याचा फायदा हा होतो की वरती फळफांद्यांची संख्या जास्त असते आणि फळफांद्यांची संख्या जास्त असल्यानंतर नॅचरली त्याचा फुटीमध्ये परिणाम होतो. दिसतो. कारण मोसंबीचं जी काही कळी आहे फुल आहे ते तुमच्या छोट्या फांद्यांना छोट्या फळफांद्यांनाच लागणार आहे. हां, आता जसं इथं बघितलं आपण तर ह्याच ठिकाणी जर आपण एका ठिकाणी बघितलं तर आपल्याला जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे 13 14 13 15 एवढ्या गुंड्या ज्या आहे त्या सेट होताना आपल्याला दिसतील येत्या काळामध्ये. फुटीमधून आपल्याला ती जी फुल आहे ते दिसतंय त्याच्यामध्ये. हां, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी नियोजन खूप महत्त्वाचं असतं. हो. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं सर, शेतकरी जसं काळ्या जमिनीमध्ये फूट निघायला टाईम लागतो. आता बरेचशा बागा आहेत तिथं शेतकरी 8-8 10-10 वर्षापासून शेती करतो किंवा बागं काढतो, पण तरीही त्यांच्या हे लक्षात येत नाही की काळ्या जमिनीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर एक टायमाचं अंतर पाहिजे असतं. पाण्यावर पाणी देऊन हां, जसं आपण पहिलं पाणी दिल्यानंतर 10-15 दिवस झाले 15 दिवसानंतरच दुसरं पाणी देतो आपण. तर बऱ्याचशा ठिकाणी तर 3-3 पाणी बघितलेले आहेत. एक शेतकरी मित्रांनी ते पण लक्षात घ्यावं की ज्यांनी समजा आता ज्यांचे फुटले ते फुटले बाग, पण ज्यांचे अजून बाकी आहे, त्यांनी आपल्या जमिनीच्या वापसा कंडिशननुसारच पाणी द्यावं. वापसा कंडिशन कशी ओळखता येते तर आपली जमीन उकरावी थोडीशी आणि तिथं मातीमध्ये जर मुटकुळा होत नसला, भगऱ्या माती झाली तर आपल्याला त्या जमिनीमध्ये वापसा आली. जसं आपल्या ह्या जमिनीमध्ये आता वापसा आलेला आहे. हो, या जमिनीत आता याला 10 दिवस झालेत, 10-12 दिवस झालेत. हो, अजूनही सर आहे हे बघा. हां, अजूनही आहे. अजून एक 4-5 दिवसात हे बघा आता हे मुटकुळा होऊ लागला. म्हणून अजून आपण मधलं पाणी सुद्धा अजून दिलेलं नाही. अजून एक 4-5 दिवसानंतर आपल्याला ही वापसा कंडिशन बागेत दिसेल. तर ज्या शेतकऱ्यांची काळी जमीन आहे आणि त्यांच्याकडे अजून फूट कमी आहे त्यांनी जास्त चिंता करायची गरज नाही आहे. काळ्या जमिनीमध्ये फुटीला टाईम लागतो, तीच हलक्या जमिनीमध्ये फूट लवकर निघते. हो. एक फायदा काळ्या जमिनीचा हा असतो की फूट भलेही थोडीशी उशिरा निघू, त्याच्यामध्ये गुंडीगळीची समस्या थोडीशी कमी असते. बरोबर. आणि हलक्या जमिनीमध्ये थोडंसं आपल्याला जास्त निगा घ्यावी लागते, कारण हलक्या जमिनीमध्ये गुंडी सेट झाल्यानंतर त्याची गळण्याची सुद्धा शक्यता जास्त असते.
त्यामुळं भारी जमिनी किंवा काळी जमिनीमधले जे शेतकरी ज्यांच्या बागामध्ये फुटायला टाईम लागतो आहे त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं सर? नाही, त्यांनी पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवावं. आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशननुसारच पाणी द्यावं आणि पाणी नियोजन जसं आपण सांगतो त्या पद्धतीत जर केलं तर त्यांना आपल्यासारखे फूट मिळू शकतात बागेत आणि त्याच पद्धतीत त्यांनी ते नियोजन करावं. चल सर, आपण आपल्या बागेमध्ये पण पहिल्या पाण्यामध्ये निघालेली फूट दाखवूयात. आता हे जे आहे हे पहिलं पाणी आपलं झालं आहे. तेही पहिलं पाणी अजून पूर्ण झालेलं नाही आहे, कारण आपण फक्त सरींमधूनच पाणी दिलेलं आहे. आता येत्या 4-5 दिवसामध्ये आपलं मधल्या भागामधून पाणी सुरू होईल. जसं आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो की सरीतला वापसा आल्यानंतर मधल्या भागातून पाणी द्यायचं आणि तिथं वापसा आल्यानंतर बस सरीमध्ये पाणी द्यायचं. तर सगळे मुळं जे आहे ते सक्रिय होऊन सक्रिय जातात असतात आणि फूट पण आपली सगळ्या झाडाला सारखी निघते. सगळ्या साईडनं झाड फुटतं. जसं आपण 2 पाण्यानंतर सर ड्रेंचिंग करतो, आपण काही लिक्विड वगैरे जे आहे ते सोडतो. आता आपलं आता पहिलं पाणी चालू आहे, सरीमधलं झालं, आतमधलं होईल. त्यानंतर सरीमधलं ज्यावेळेस आपण दुसरं पाणी देऊ त्यावेळेस आपण सुद्धा ड्रेंचिंग याची करणार. काही लिक्विड आपण असे देणार की जेणेकरून आपण जे खतं टाकलेले आहेत हो, हे त्याची uptaking साठी. अपटेकिंग कारण व्हावी. झाडावर क्रिया वाढून जाते. कळीचं रूपांतर तुमचं गुंडीमध्ये होत असतं. त्यावेळी झाडाला ताकद गरजेची असते. त्यावेळी आपण ती इन्स्टंट ताकद द्यायचं काम करतो आपण. ते जाणं गरजेचं असतं त्यावेळी. आता ज्या बागांमध्ये ड्रीप नसते, जसं आपल्या ह्या प्लॉटमध्ये आपली ड्रीप नाही आहे, तर इथं आपण रिंगण करून टाकण्याची पद्धत जी आहे ते आपण वापरतो. शेतकऱ्यांना सुद्धा आपली तीच रिक्वेस्ट असते की थोडंसं लेबर लागतं, मेहनत लागते, पण मग तुमचे जेवढे डेऱ्याखालचे जे मुळं आहेत ते सक्रिय झालेले आहेत त्यांना जे आहे तुम्ही योग्य पद्धतीने ड्रेंचिंग करू शकता, जेणेकरून जिथं जिथं तुम्ही खतं टाकलेले आहेत ते सगळे ते उचलण्यासाठी मुळांची कार्यक्षमता वाढते त्याच्यातून. हां. चालेल. तर अजून काही मेसेज सर? नाही सर, आता ह्या व्हिडिओमध्ये भरपूर झालं. अच्छा, चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि ज्यांची भारी जमीन आहे, ज्यांना अजूनही वाटतं की अजून फूट जास्त नाही आहे त्यांच्याकडं, तर त्यांनी चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे. हां, थोडंसं 10-12 दिवस अजून जो टाईम आहे त्या टायमामध्ये थंडी आणि गरमी दोन्ही चालू असल्यामुळं झाडाला जी आवश्यक कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन आहे ती आहे आणि त्या काळामध्ये जवळजवळ 70-80% फूट निघून जाईल. त्यामुळं जास्त चिंता करण्याची आवश्यकता शेतकऱ्यांनी नाही आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.